आज आपण गटारी स्पेशल पारंपरिक पद्धतीचं कोकणी चिकन रस्सा तयार करणार आहोत। हा रस्सा बघितल्यावर तुमच्या काय माझ्या पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे। कुठलीही हॉटेलची किंवा रेस्टॉरंटची रेसिपी नाहीये, तर ही पारंपरिक पद्धतीची कोकणी चिकन रस्साची रेसिपी आहे। चला तर मग या रेसिपीचं सिक्रेट जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि यम्मी म्हणून कमेंट पण करा। तुमचं एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही बघत आहात समृद्धीज किचन कट्टा। चला तर मग आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघूया। आज आपण कोकणी पद्धतीने चिकनचा रस्सा तयार करणार आहोत। त्यासाठी काही आपल्याला वाटण तयार करावं लागेल। त्यासाठी काय साहित्य घेतले ते बघूया। इथे मी 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे चांगले भाजून घेतलेत कढईमध्ये। 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, ते भाजून घेतलेलं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या पण भाजून घेतलेल्या आहेत। 1 इंच आलं घेतलेलं आहे, ते पण भाजून घेतलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। कांदा आणि खोबरं आपल्याला इथे चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, लालसर रंगाचं होईपर्यंत। तुम्ही बघू शकता कांदा आणि खोबरं मस्तपैकी आपण भाजून घेतलेलं आहे। त्यामुळेच आपल्या चिकनला अशी मस्त अशी चव येणार आहे। पारंपरिक कोकणी पद्धतीने चिकन करायचं म्हटलं तर अशा पद्धतीने वाटण केलं तरच हे चिकन खायला एकदम छान असं लागतं। हे वाटण म्हणजेच या रेसिपीचा सिक्रेट असा पदार्थ आहे। आता इथे मी घेतलेली आहे 2 ते 3 तेजपत्त्याची पाने, 3 दालचिनीचे तुकडे, 6 ते 7 लवंगा, 1 चक्री फूल, 6 ते 7 काळी मिरीचे दाणे। आता हे सगळे गरम मसाले पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि वाटताना या मसाल्यामध्ये घालायचे आहेत, म्हणजे आपल्या चिकनला एक वेगळाच असा फ्लेवर येईल। अशा पद्धतीने तयार केलेलं वाटण म्हणजे पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या कोकणी चिकन रस्स्याचं पहिलं सिक्रेट। आता हे सर्व पदार्थ आपण एका मिक्सर जारमध्ये घ्यायचे आहेत आणि हे सगळे पदार्थ चांगले एकसंध होईपर्यंत वाटून घ्यायचे आहेत। हे कांदा खोबऱ्याचं वाटण वाटत असताना सगळे गरम मसाले पण आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि मस्त वाटून घ्यायचे आहेत। आता शेवटी घालूया उरलेला कांदा आणि खोबरं। कांदा खोबरं आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। कांदा खोबरं हे आपण चांगलं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। सगळे जिन्नस मिक्सर जारमध्ये घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि मसाले चांगले वाटून घ्यायचे आहेत। याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। हे बघा वाटण तयार झालेलं आहे। जास्त बारीक पण वाटून घ्यायचं नाही, थोडं जाडसर असं वाटायचं आहे। हे बघा इतपत जाडसर आलं पाहिजे। वाटताना मध्ये मध्ये आपल्याला जर पाणी घालायची जरूरत वाटली तर नक्कीच पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि वाटण चांगलं एकसंध होईपर्यंत मस्त असं वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपण बाजूला ठेवूया आणि बाकीची तयारी करूया। या रेसिपीचे दुसरा सिक्रेट पदार्थ म्हणजे यामध्ये घातले जाणारे मसाले। आता इथे मी 1 चमचा भरून हळद घेत आहे। आता घेत आहे 2 चमचे भरून मालवणी तिखट मसाला। तुम्ही इथे रोजच्या वापरातला कुठलाही तिखट मसाला घेऊ शकता। माझ्याकडे मालवणी तिखट मसाला आहे म्हणून मी हा मसाला वापरलेला आहे। पण या मसाल्यामुळेच आपल्या चिकनच्या रस्स्याची चव एकदम अशी वेगळीच लागणार आहे। आता इथे मी घेणार आहे सुहाना चिकन मसाला। हे संपूर्ण पॅकेट मी इथे वापरणार आहे। आता हे सगळे मसाले मिक्स करूया आणि बाजूला ठेवूया। चिकन रस्स्याला फोडणी द्यायच्या आधी आपल्याला ही सर्व तयार करून घ्यायची आहे। वाटण पण आधीच तयार करून घ्यायचं आहे आणि मसाले पण आधीच तयार करून ठेवायचे आहेत, म्हणजे फोडणी देताना आपल्याला सोपं जाईल। चला तर मग रस्स्यासाठी लागणारं वाटण पण तयार आहे आणि मसाले पण तयार आहेत। झणझणीत असा कोकणी पद्धतीचा रस्सा बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन। हे चिकन मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे, साफ करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचं मॅरिनेशन न करता झटपट असा चिकनचा रस्सा बनवायचा आहे, तो पण कोकणी पद्धतीचा। हा रस्सा खाण्यासाठी इतका भारी लागतो की तुम्ही बोट चाटत पुसतच खात राहाल। आता आपण गॅसवर एक कढई गरम करून घेऊया आणि याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालूया।
एकदा का कढईतलं तेल कडकडीत असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे ती लसणाच्या पाकळ्यांची। यासाठी मी 3-4 लसणाच्या पाकळ्या वेगळ्याच ठेवलेल्या होत्या आणि त्या ठेचून घेतल्या आणि त्याची फोडणी दिलेली आहे। आता या लसणाच्या पाकळ्या आपल्याला सोनेरी रंगाच्या होईपर्यंत फ्राय करायच्या आहेत। एकदा का लसणाचा तडका दिला की याच्यामध्ये आपण तयार करून ठेवलेले मसाले घालूयात आणि मसाले चांगले या तेलामध्ये परतून घेऊयात। मसाले परतले की याच्यामध्ये घालायचं आहे धुवून ठेवलेलं चिकन, अर्धा किलो चिकन। आता हे सर्व चिकन आपल्याला या मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे। चिकनमध्ये मसाला आतपर्यंत मुरला गेला पाहिजे मस्त असा। चिकनला कुठलंही मॅरिनेशन न करता झटपट असा चिकनचा रस्सा आपल्याला तयार करायचा आहे, तो पण कोकणी पद्धतीचा। चिकन रश्शाची फोडणी देताना सोयीस्कर व्हावं याकरता आपण आधीच मसाले तयार करून ठेवले आणि त्याची झटपट अशी फोडणी दिली। तुम्हाला कळलंच असेल आपण मसाले आधी का तयार करून ठेवले। आता हे चिकन आपल्याला मसाल्यांमध्ये मस्त 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट चिकन चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे। अर्धा ग्लास पाणी घालून हे चिकन आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे। फोडणीमध्ये घातलेले मसाले करपू नये याकरता याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे। आता या कढईवर आपल्याला एखादं झाकण ठेवायचं आहे आणि हे चिकन वाफेवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे। असं झाकण ठेवून वाफेवर चिकन शिजवलं ना की चिकनला मस्त असं पाणी सुटतं आणि या चिकनला सुटलेल्या पाण्यामध्ये जर हे चिकन शिजवलं ना तर चिकन खायला एकदम भारी असं लागतं। पारंपरिक कोकणी पद्धतीने तयार केलेल्या रश्शाची ही तिसरी सिक्रेट टिप। पहिल्यांदा चिकन वाफेवर मस्त असं शिजवून घ्यायचं, म्हणजे वाफेवर चिकनला मस्त असं पाणी सुटेल आणि या पाण्यामध्ये जर चिकन आपण शिजवलं तर चिकन खायला एकदम मस्त असं लागेल। इथे मी झाकण ठेवून हे चिकन साधारण 10 मिनिट चांगलं शिजवून घेतलेलं आहे। हे बघा मस्तपैकी आपलं चिकन शिजलेलं आहे वाफेवर। चिकन रश्शाचा घमघमाट घरामध्ये सुटलेला आहे। असा हा कोकणी पद्धतीने तयार केलेला चिकनचा रस्सा आपल्याला भातासोबत, भाकरीसोबत, कोंबडी वड्यांसोबत खायला एकदम छान लागतो। तुम्ही जर गटारीची पार्टी करणार असाल तर 7 ते 8 जणांसाठी असं अर्धा किलोचा चिकनचा रस्सा पुरेसा होतो। आता या रश्शामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण तयार करून ठेवलेलं वाटण। कांदा खोबऱ्याचं वाटण आपण आधीच तयार करून ठेवलेलं होतं। आता हे सगळं वाटण आपण या रश्शामध्ये घालायचं आहे। या वाटणामुळेच आपल्या चिकन रश्शाला अस्सल कोकणी पद्धतीचा तडका येणार आहे। आता हे वाटण घालून या रश्शामध्ये आपण मिक्स करून घेऊया, ढवळून घेऊया। तयार केलेलं सगळं वाटण मी या रश्शामध्ये घातलेलं आहे आणि चांगलं ढवळून घेत आहे। आता वाटण घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा दाटसरपणा आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। इथे आपण साधारण 1 ग्लास पाणी घालून हा रस्सा चांगला असा पातळ करून घेणार आहे आणि पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण घालायचं आहे। इथे मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ घातलेल्याचा व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे। चला तर मग इथे मी 1 ग्लास भरून पाणी घालते आणि रस्सा असा पातळ करून घेते। आपल्याला हवे इतपत रस्सा पातळ करून घ्यायचे। जर तुम्हाला जाडसर असा रस्सा ठेवायचा असेल तर तुम्ही जाडसर रस्सा पण ठेवू शकता, पण भाकरीसोबत, भातासोबत खाताना चिकनचा पातळ रस्सा खूप छान वाटतो, म्हणूनच इथे मी पातळ असा रस्सा तयार करणार आहे। आता चांगला रस्सा ढवळून पाणी मिक्स करून या रश्श्याचे आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे चिकन पण चांगलं शिजलं जाईल आणि रस्सा पण चांगला मुरला जाईल। आता या रश्शाला चांगली एक उकळी काढून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून रस्सा 10 मिनिट चांगला शिजून घेऊया। चला तर मग झाकण ठेवूया आणि रस्सा चांगला शिजूया देऊया। आता 10 मिनिटानंतर रस्सा चांगला शिजलाय, चिकन शिजलेलं आहे। गॅसची फ्लेम आता बंद करून घेऊया। चला तर मग तयार आहे झणझणीत असा कोंबडीचा रस्सा। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। चिकनला अजिबात मॅरिनेट न करता झटपट पद्धतीने केलेला हा चिकनचा रस्सा खाण्यासाठी इतका कमाल लागतो ना, तुम्हाला काय सांगू। ही चिकन रश्शाची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि
सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता श्रावण महिना सुरू होतोय तर सगळ्यांच्या घरी गटारीची पार्टी असणारच. मग तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत देखील ही रेसिपी शेअर करा. तुमचं एक लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, तर नक्की या रेसिपीला लाईक आणि कमेंट करा. चला तर मग बाय.